नमस्कार, एम पाटील किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत चॉकलेट लावा केक। हा लावा केक झटपट तयार होतो, तुम्ही मुलांना कधीही बनवून देऊ शकता। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे बाउलमध्ये डार्क कंपाऊंड चॉकलेट घेतलं आहे। तर इथे मी 1 कप डार्क कंपाऊंड चॉकलेट घेतलं आहे, त्याचे बारीक तुकडे केले आहे। आता आपल्याला हे मेल्ट करून घ्यायचं आहे। तर आता गॅसवरती टोप ठेवायचा आहे, त्यामध्ये थोडंसं गरम पाणी करायचं आहे। त्यानंतर आपल्याला हे चॉकलेटचं बाउल ठेवायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे आणि चॉकलेट मेल्ट करून घ्यायचं आहे। तर ह्यामध्ये आपल्याला थोडंसं दूध घालायचं आहे। तर दूध थोडंसंच घालायचं आहे आणि मेल्ट करून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे डार्क कंपाऊंड चॉकलेट नसेल तर त्या जागी तुमच्याकडे घरात असलेलं कुठचंही चॉकलेट घ्या आणि ते मेल्ट करून घ्यायचं आहे आणि मग वापरायचं आहे। तर जवळजवळ मी इथे 1-2 चम्मच दूध वापरलं आहे। इथे आपला गणाश तयार होईल। तर हे बघा, एवढं आपल्याला पातळ गणाश तयार करायचं आहे, जास्त पण पातळ करायचं नाही आहे। तर इथे आपला चॉकलेट गणाश तयार झाला आहे। आता हे थंड झालं की हे अजून घट्ट होणार, हे आपण बाजूला ठेवूया। आता इथे मी चॉकलेट बिस्किट घेतलं आहे। तर इथे मी 2 पॅकेट चॉकलेट बिस्किट घेतलं आहे। तर इथे 24 बिस्किट आहेत। आपल्याला इथे कुठचंही चॉकलेट क्रीम बिस्किट वापरायचं आहे। याचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत आणि मिक्सरमध्ये आपल्याला हे बारीक पावडर तयार करून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये अर्धा कप दूध घालायचं आहे। तर दूध पूर्ण घालायचं नाही आहे, आपल्याला अर्ध दूध घालायचं आहे आणि पुन्हा आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे। तर इथे बॅटर तयार झालं आहे। आता बॅटर बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। बॅटर थोडं घट्ट झालं आहे। तर इथे आपण अर्धा कप दूध घेतले होते, ते पूर्ण वापरायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला यामध्ये इनो किंवा सोडा घालायची गरज नाही आहे। तर हे बघा, इथे आपलं केकचं बॅटर तयार झालं आहे। आता आपल्याला कढईमध्ये स्टँड ठेवून त्यामध्ये प्लेट ठेवायची आहे आणि झाकण देऊन आपल्याला हे 5-10 मिनिटं प्रीहीट करून घ्यायचं आहे। तर इथे मी कप घेतले आहे। तिथे हे चहा प्यायचे कप आहे। तर तुम्ही इथे वाटी किंवा कुठचाही कप इथे घेऊ शकता। आता ह्यामध्ये आपल्याला थोडे थोडे बॅटर घालायचं आहे। तर इथे मी 2-3 चम्मच बॅटर घालून घेत आहे। तर हे बघा, इथे आपलं चॉकलेट गणाश तयार केलं होतं, ते एवढं सॉफ्ट घट्ट झालं आहे। त्याचा मी असा गोळा बनवून ह्यामध्ये घालत आहे आणि थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर ह्यावरती पुन्हा आपल्याला बॅटर घालायचं आहे। तर इथे सर्व कपामध्ये इथे बॅटर घालून तयार झालं आहे। आता आपल्याला हे कप कढईमध्ये ठेवायचं आहे आणि 15-20 मिनिटं आपल्याला मंद आचेवरती बेक करून घ्यायचं आहे। आता आपण चेक करून बघूया। तर इथे टूथपिकच्या सहाय्याने मी चेक करून घेते। तर टूथपिक छान क्लीन निघाली आहे, म्हणजे आपला केक बेक झाला आहे।
तर इथे आपले चॉकलेट मग केक तयार झाले आहेत। तर इथे आपले मस्त असे लावा केक तयार झाले आहेत। तुम्ही इथे पाहू शकता। तुम्हाला मी प्लेटमध्ये सुद्धा काढून दाखवते। तर हे बघा, छान लावा केक तयार झाला आहे। तर इथे आपले झटपट तयार होणारे चॉकलेट लावा मग केक तयार झाले आहेत। तुम्ही हे मुलांना कधीही बनवून देऊ शकता। तर तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।